नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, OCM 12th कॉमर्स प्रकरण क्रमांक 4 व्यावसायिक सेवा या प्रकरणाला आपण सुरुवात केली होती। यामध्ये आपण प्रस्तावना, अर्थ, व्याख्या त्याचबरोबर सेवांची वैशिष्ट्ये या ठिकाणी बघितली। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्यवसाय सेवा। व्यवसाय सेवा या कोणत्या असतात हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। व्यवसाय वेगवेगळ्या पद्धतीने चालवला जाऊ शकत नाही। यासाठी व्यवसायात वेगाने वाढण्यास मदत करणारे काही घटक किंवा क्रिया आवश्यक आहेत। व्यवसाय सेवा या अशा सेवा आहेत ज्या व्यवसाय वाढवण्यात आणि अखंडपणे कार्य करण्यास मदत करतात। आपल्याला जर व्यवसाय वाढ करायचा आहे, वृद्धी करायची आहे, तर यासाठी अनेक सेवा ज्या आहेत या आपल्याला घ्याव्या लागतात, कारण व्यवसाय वाढीसाठी या आपल्याला मदत करत असतात। आता या व्यवसाय सेवांमधला पहिला प्रकार आहे तो म्हणजे बँकिंग, ज्याला आपण म्हणतो। तर बँकिंग बद्दल आपण माहिती जाणून घेऊ। बँक हा जो एक शब्द आहे हा बँको या फ्रेंच शब्दापासून आलेला आहे। याचा अर्थ होतो ते म्हणजे खंडपीठ। म्हणजे बँको या शब्दापासून बँकची निर्मिती झाली आणि या बँको या शब्दाचा अर्थ आहे खंडपीठ। पूर्वीच्या काळामध्ये सावकार कर्ज देण्याच्या किंवा देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या चलनांची नाणी मोठा ढीग किंवा बेंचमध्ये किंवा टेबलमध्ये प्रदर्शित करायचे। पूर्वीच्या काळामध्ये जे सावकार लोक आहे जे कर्ज देतात, बरोबर आहे, तर हे किंवा देवाणघेवाणीचं जे कार्य करतात त्या करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या चलनांची नाणी, ते वेगवेगळ्या चलनांची जी नाणी आहेत तर ही नाणी मोठा ढीग करून किंवा त्या बेंचमध्ये किंवा त्या टेबलमध्ये ते प्रदर्शित करत होते। आपण याचा अर्थ जाणून घेऊ। बँक ही एक आर्थिक संस्था आहे जी ठेवी आणि इतर संबंधित सेवांचा व्यवहार करत असते। आता बँक ही जी आहे तर ही बँक एक आर्थिक अशी संघटना आहे किंवा आर्थिक एक संस्था आहे। काय करते? अर्थपुरवठा करण्याचं काम करते। बँक पैशाशी किंवा ग्राहकांच्या आर्थिक आवश्यकतांशी संबंधित विविध सेवा प्रदान करत असते। पैशाबद्दलची सेवा किंवा ग्राहकांना त्याबद्दल ज्या सेवा आवश्यक आहे त्याबद्दलच्या सेवा प्रदान करण्याचं काम बँका या करत असतात। भारतीय बँकिंग नियमन कायदा जो आहे 1949 यानुसार बँकिंग कंपनी म्हणजे कोणतीही कंपनी जी भारतातील बँकिंगच्या व्यवसायाचा व्यवहार करते। भारतीय बँक कायदा जो आहे 1949 यानुसार बँकिंग कंपनी म्हणजे कोणतीही कंपनी की जी भारतातील बँकिंगच्या व्यवसायाचा व्यवसाय करते। बँकिंगची व्याख्या कर्ज देणे किंवा गुंतवणुकीच्या उद्देशाने स्वीकारणे। बँकिंगची व्याख्या काय आहे तर कर्ज देणे किंवा गुंतवणुकीच्या उद्देशाने ते स्वीकारणे, म्हणजे लोकांकडून पैशांचा स्वीकार करणे किंवा लोकांना कर्जाच्या रूपामध्ये रक्कम देणे, लोकांकडून पैसे जमा करणे, मागणीवर किंवा अन्यथा परतफेड करणे आणि धनादेश, मसुदा आणि ऑर्डरद्वारे किंवा अन्यथा पैसे काढण्यायोग्य असे परिभाषित केले जातात। म्हणजेच काय तर आपण पैसे काढू सुद्धा शकतो बँकेकडून, म्हणजे बँकेकडून आपण कर्जाच्या रूपाने पैसा घेऊ शकतो किंवा आपल्याजवळ असणारा पैसा आपण गुंतवणूक करून बँकेमध्ये ठेवू शकतो। हे करण्याचं काम बँकद्वारे केलं जातं। आता आपल्याला बघायचं आहे बँकेचे प्रकार कोणते आहे। पहिला प्रकार या ठिकाणी ते म्हणजे मध्यवर्ती बँक। केंद्रीय बँक ही देशातील बँकिंग क्षेत्रातील सर्वोच्च अशी वित्तीय संस्था आहे। मध्यवर्ती म्हणजे काय तर जी बँकांची बँक म्हणून ओळखली जाते। प्रत्येक देशाची स्वतःची मध्यवर्ती बँक आहे। प्रत्येक देशाजवळ स्वतःची मध्यवर्ती बँक आहे ज्या बँकेमध्ये चलन निर्मिती होत असते। भारतामध्ये जर आपण विचार केला तर भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी आहे ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या ठिकाणी मध्यवर्ती बँक आहे। भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम 1944 अंतर्गत रिझर्व्ह बँकेची स्थापना ही 1945 मध्ये झाली। जी भारतीय रिझर्व्ह बँक आहे RBI ज्याला आपण म्हणतो, तर याची जी स्थापना आहे ही 1945 मध्ये झालेली आहे। RBIची काही कामं खालीलप्रमाणे आहेत। मग या बँकेला कोणती कामं पार पाडावी लागतात तर पहिलं आहे देशासाठी आर्थिक धोरण ती ठरवत असते। दुसरं म्हणजे चलन किंवा नोटा ती जारी करते, म्हणजे नोटांची छपाई करण्याचं काम ही RBI करत असते। तिसरं म्हणजे सरकारची किंवा सरकारसाठी बँकर म्हणूनही ती काम करते, म्हणजे बँकर म्हणून किंवा बँकांची बँक म्हणूनही या बँकेला काम करावं लागतं। भारतातील व्यावसायिक आणि इतर बँकांची शिखर बँक म्हणूनही ती काम करत असते, म्हणजे बँकांची बँक म्हणून। म्हणजेच भारतामध्ये ज्या व्यावसायिक किंवा इतर बँका आहेत तर या इतर बँकांची बँक म्हणून सुद्धा तिला कार्य पार पाडावं लागतं, म्हणून ती बँकांची बँक, मध्यवर्ती बँक या नावाने सुद्धा प्रचलित झालेली आहे। दुसरा प्रकार या ठिकाणी आहे तो म्हणजे व्यावसायिक बँक। आता व्यावसायिक बँका कशाला म्हणतात आपण जाणून घेऊ।
व्यावसायिक बँका एखाद्या देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. एखाद्या देशाचा जो आर्थिक किंवा सामाजिक विकास आहे तर यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्याचं काम या व्यावसायिक बँका करत असतात. म्हणजे व्यावसायिकांना कर्ज देणं, त्यांच्या ठेवी स्वीकारणं, तर ही कामं या बँकेमार्फत केली जाते. व्यावसायिक बँका महत्त्वाची कामे करतात, जसं प्राथमिक कार्य आहे लोकांच्या ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे, आणि दुय्यम कार्य म्हणजे प्रतिनिधी कार्य ज्याला आपण म्हणतो, आणि उपयोगिता कार्य. भारतामध्ये वाणिज्य बँका 3 गटांमध्ये विभागलेल्या आहेत. लोकांकडून ठेवी स्वीकारणे आणि लोकांना कर्ज देणे हे या व्यावसायिक बँकेचं प्राथमिक कार्य या ठिकाणी असतं. भारतामध्ये जर आपण विचार केला तर 3 गटांमध्ये या विभागल्या गेलेल्या आहेत. पहिलं म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँका, ज्या ठिकाणी जास्तीत जास्त भांडवल हे सरकारच्या ताब्यामध्ये आहे. याचे 3 भागामध्ये याचं विभाजन केलेलं आहे. पहिलं म्हणजे सार्वजनिक बँका, ज्या ठिकाणी जास्तीत जास्त जे भांडवल आहे हे भांडवल कुणाचं असतं? सरकारच्या ताब्यामध्ये असतं. बँक ऑफ इंडिया जी आहे किंवा स्टेट बँक जी आहे, तर हे या व्यावसायिक बँकेचं उदाहरण आहे. ती म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील ही बँक आहे. तर याचं सरकारचं भांडवल, सरकारच्या ताब्यामध्ये याचं भांडवल जास्तीत जास्त प्रमाणामध्ये असतं. दुसरं म्हणजे खाजगी बँक, जसं ॲक्सिस बँक आहे, HDFC बँक आहे, तर या आहेत खाजगी बँक. इत्यादी व्यक्तींच्या गटाच्या मालकीच्या आहेत. या ज्या बँका HDFC किंवा ज्याला आपण म्हणतो इलाहाबाद बँक किंवा ॲक्सिस बँक जे आहेत, तर या बँका व्यक्तींच्या गटाच्या मालकीच्या असतात. म्हणजे त्यावर मालकी काही व्यक्तींची असते. आणि सार्वजनिक क्षेत्रातील ज्या बँका आहे यावर सरकारच्या भांडवलाच्या ताब्यामध्ये जास्त असतात, म्हणजे मालकी ही सरकारची असते. तिसरा आहे तो म्हणजे परदेशी बँका. या अशा बँका आहेत की ज्या भारताबाहेर स्थापन झालेल्या आहेत, परंतु या बँकांच्या शाखा भारतभर आहे. याची स्थापना भारताच्या बाहेर झाली, परंतु त्याच्या ज्या शाखा आहेत या भारतभर आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरण आहे तुम्हाला सिटी बँक आहे, HSBC बँक आहे किंवा स्टँडर्ड चार्टर्ड बँक जी आहे, तर या सर्व बँका परदेशी बँकांची उदाहरणं आहेत. व्यावसायिक बँकांचा तिसरा प्रकार आपण या ठिकाणी बघितला, सार्वजनिक बँक, खाजगी बँक आणि परदेशी बँक. यानंतरचा तिसरा प्रकार आहे बँकांचा, तो म्हणजे सहकारी बँक. भारतामध्ये सहकारी बँका या भारतीय सहकारी संस्था अधिनियमाअंतर्गत नोंदणीकृत आहेत. जो अधिनियम आहे या अधिनियमाअंतर्गत या सहकारी बँकांची नोंदणी झालेली असते आणि बँकिंग नियमन कायद्याअंतर्गत त्या नियमित केलेल्या असतात. सहकारी बँका निमशहरी आणि ग्रामीण भागामध्ये लोकप्रिय आहे. निमशहरी भागांमध्ये ज्या ठिकाणी अर्ध शहरी भाग आणि अर्धा ग्रामीण भाग आहे, या ठिकाणी या लोकप्रिय, आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा या सहकारी बँका लोकप्रिय झालेल्या आहेत. सहकारी बँकेचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे कोणतं? तर जे आर्थिकदृष्ट्या मागासलेले लोक असतात किंवा जो शेतकरी वर्ग आहे किंवा जे लघु उद्योग आहे, तर यांना अर्थपुरवठा करणं, यांना पतपुरवठा करणं हे या सहकारी बँकेचं कार्य असतं. सामान्यतः ही जी बँक आहे सहकारी बँक, तर या सहकारी बँकेच्या नावामध्ये याचा अर्थ लपलेला आहे. सहकारी, सहकार म्हणजे काय? तर सहकार्य करणारी बँक. मग लघु उद्योगांना, शेतकऱ्यांना किंवा आर्थिकदृष्ट्या मागासलेले लोक आहेत, तर यांना सहकार्य करण्याचं काम या बँकेद्वारे केलं जातं. सहकारी बँकेचे 3 वेगवेगळे प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे ते म्हणजे प्राथमिक पतसंस्था. प्राथमिक पतसंस्था म्हणजे काय? तर ही ग्रामीण स्तरावरती काम करत असते, ग्रामीण भागामध्ये ही काम करते. त्या सदस्य आणि सामान्य लोकांकडून ठेवी गोळा करतात. त्यांना कर्ज देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारी बँका आणि जिल्हा सहकारी बँकांकडूनही निधी मिळतो. बघा, आता या बँका काय करतात? सदस्य किंवा जे सामान्य लोक आहे यांच्याकडनं ते निधी गोळा करत असतात आणि मागासलेल्या लोकांना त्याचा कर्ज पुरवठा करतात. आणि कर्ज देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारी ज्या बँका आहेत किंवा जिल्हा सहकारी ज्या बँका आहेत, तर या बँकांकडनं निधी गोळा करण्याचं काम सुद्धा या भारतीय पतसंस्था करत असतात आणि लघु उद्योगांना पतपुरवठा करण्याचं काम करतात. दुसरा यामधला प्रकार आहे ते म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका. आता या ज्या बँका आहेत या जिल्हा स्तरावरती काम करतात, जिल्हा स्तरावरती या कार्यरत आहे. या बँका जिल्हा पातळीवर लोकांकडून ठेवी घेतात आणि कर्ज देण्याच्या उद्देशाने राज्य सहकारी बँकेकडून निधी देखील मिळवत असतात. म्हणजे राज्य सरकारकडनं ते निधी मिळवत असतात कर्ज देण्यासाठी, आणि ज्या प्राथमिक पतसंस्था आहेत तर यांना कर्जाच्या रूपामध्ये पैसा सुद्धा पुरवण्याचं त्या काम करत असतात. म्हणजे जिल्हा पातळीवर लोकांकडून ते ठेवी घेतात आणि कर्ज देण्याच्या उद्देशाने ते राज्य सरकारकडून किंवा त्या बँकेकडून निधी देखील मिळवत असतात. यामधलाच तिसरा प्रकार या ठिकाणी आहे ते म्हणजे राज्य सहकारी बँका.
आता ही जी बँक आहे ही राज्यस्तरावरती काम करते. आवश्यकतेनुसार ती जिल्हा सहकारी बँक आणि प्राथमिक पतसंस्थांना निधी प्रदान करत असते. आवश्यकतेनुसार ती जिल्हा सहकारी बँक आणि ज्या प्राथमिक पतसंस्था ज्या आहेत तर त्यांना निधी उपलब्ध करून देण्याचं काम राज्य सहकारी बँका करत असतात. राज्य सहकारी बँक ही जिल्हा बँक व पतसहकारी बँक यांच्यावर देखरेखीचेही काम करत असते. राज्य सहकारी बँक जी आहे ही जिल्हा मध्यवर्ती बँकेवर पण देखरेख करते आणि प्राथमिक पतसंस्थेवर सुद्धा देखरेख करण्याचं काम राज्य सहकारी बँक करत असते. या ठिकाणी सहकारी बँकेचे 3 प्रकार आपण या ठिकाणी बघितले. पहिलं म्हणजे प्राथमिक पतसंस्था जी ग्रामीण भागामध्ये कार्य करते, दुसरं म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी जिल्हा पातळीवर कार्य करत असते आणि तिसरं म्हणजे राज्य सहकारी बँक ही राज्य स्तरावरती कार्यरत असते. या ठिकाणी आपण बँकांचे मुख्यत्वे 3 प्रकार, पहिलं म्हणजे मध्यवर्ती बँक, दुसरं व्यावसायिक बँक. व्यावसायिक बँकांचे 3 प्रकार, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील बँका आणि परदेशी बँका. तिसरा महत्त्वाचा प्रकार तो म्हणजे सहकारी बँक. याचे सुद्धा 3 प्रकार, प्राथमिक पतसंस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राज्य सहकारी बँक. यानंतरचा जो चौथा प्रकार आहे औद्योगिक विकास बँका, याबद्दल माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेऊ.